आम्ही हवे आहोत का? मुंबईच्या परळ भागात एक इस्पितळ आहे. ते आहे जनावरांचे इस्पितळ. त्यातून बघायचं असं माझ्या मनात खूप दिवसापासून होतं. एकदा तो योग आला. कमानीच्या आत तर सहज प्रवेश मिळाला. उजवीकडे एक छोटीशी इमारत दिसते. हे बहुधा कार्यालय असावं. कार्यालयाच्या दाराशी भिंतीवर एक मोठी तसबीर आहे. त्या तसबिरीत बैल, घोडा, कुत्रा, मांजर, शेळी अशी वेगवेगळ्या जनावरांची चित्रं आहेत. खाली एक छोटंसं पण मनाला भिडणारं वाक्य आहे. आम्हाला तुमची गरज आहे. तुम्हाला आम्ही हवे आहोत का? माणसाच्या दयाबुद्धीला, करुणेला, मुक्या प्राण्यांनी केलेले हे आव्हान मला आता कुठंतरी हलवून सोडतं. आता मी कार्यालयात पाऊल टाकते. समोरच्या कपाटावर उदय रंगाचा एक गलिलठ्ठ बोका मजेत आपल्या मिशा साफ करत बसला आहे. मला बघताच तो कपाटावरून उडी मारतो आणि साहेबांच्या टेबलावर येऊन बसतो. इस्पितळ बघण्यासाठी मी आले आहे असं मी त्या साहेबांना सांगते. बोक्याचं डोकं कुरवळत ते माझं म्हणणं ऐकून घेतात आणि लगेच मला परवानगी देऊन टाकतात. इतकंच नाही तर मला सारं इस्पितळ नीट दाखवण्यासाठी भरत नावाचा एक छोटा चुणचुणीत मुलगाही ते माझ्याबरोबर देखतात. आम्ही पुढे जाऊन डावीकडे वळतो. एवढ्यात भरत मला म्हणतो, बाई, हा मांजराचा विभाग बघायचा का? मांजराचा विभाग म्हटल्यावर मी उत्सुकतेने आत पाऊल टाकतोय. एक लहानसं पण स्वच्छ खोली. आपल्या स्वयंपाकघरातले ओटे जेवढ्या उंचीचे असतात तेवढ्या उंचीचे कट्टे आणि त्यांच्याखाली एकेरी जाळीने विभागलेली छोटे छोटे खण. बाहेरच्या बाजूने या खणांच्या जाळ्या बसवलेल्या आहेत. प्रत्येक खोलीत एक एक पेशंट आहे. भला थोरला काळाभर बोका आपल्या हिरव्या डोळ्यांनी व्याकुळ नजरेनं बघत आहे. एक चिमुकलं कंबर पिल्लू कावरं झालं आहे. एक मांजर चिडलेल्या वाघिणीसारखे पिंजऱ्यापुढं इकडून तिकडून फेऱ्या मारत आहे. एक टिपक्याचं मांजर आपलं शेपूट आहोत हे विसरून मांजरी तिच्या स्वच्छतेच्या आवडीनुसार आपल्या पंजानं तोंड, मिशा, डोळे पुसून साफ करत आहे. एक मांजर खूपच आजारी असावं, कारण ते डोळे मिटून पुढल्या दोन्ही पांज्यावर तोंड ठेवून गप्प पडलं आहे. प्रत्येक मांजराजवळ 2 बशा आहेत. एक खाद्यपदार्थासाठी व दुसरी पाण्याची. एकाजवळ त्याच्या प्रकृतीतला चढ-उतार दाखवणारा तक्ता भिंतीवर लावला आहे. प्रत्येकाला बसायला मऊ अंथरूण आहे. मी आणि भरत खोलीत पाऊल टाकतं, मात्र सारी मांजरं चमकतात. त्यांच्या डोळ्यातली आतुरता काठोकाठ भरली आहे. काही मांजरं जाळीवर नाक घासू लागतात. काही नख्यांनी जाळ्या खरवडू लागतात. मियाव 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 कोवळ्या निब्बर भरीव किनाऱ्या आवाजांचा एकच कलकलाट सुरू होतो. प्रत्येक मांजर आपापल्या परीनं माझं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येकजण जणू म्हणत आहे, मला इथं फार एकटं वाटतंय, जरा माझ्याकडे या हो, मला कुरवाळा. मी जाळीच्या छिद्रातून बोट घालून कुणाचं डोकं खाजवते, कुणाचा गळा खाजवते तर कुणाचे कान कुरवाळते. मांजर खुश होतात. पोटातून गुर्र आवाज काढून समाधानाची पावती देतात. आता माझं लक्ष एका गोष्टीकडे जातं. प्रत्येक मांजराच्या कप्प्यामध्ये त्यांचं नाव लिहिलेलं आहे. जॅक जाधव, बकुल गोखले, सॅमी डिकुन्हा, रोमल टिप्पणीस, जाधव गोखले, डिकुन्हा टिप्पणीस. माझ्या ध्यानात येतं की ही आहेत मांजरांनी दिलेली त्यांच्या मालकांची आडनावं. त्या जाधव, गोखले, टिप्पणीस इत्यादी मंडळींच्या डोळ्यांनी निरोप घेऊन मी बाहेर पडते. मला निरोप देताना पुन्हा एकदा मियावचा गजर होतो. भेटीला आलेला माणूस परत जायला निघाला म्हणजे इस्पितळाच्या पेशंटच्या चेहऱ्यावर जी खिन्नता दिसते तिच्या मांजरांच्या चेहऱ्यावर मला दिसली. घरी लाड करून घ्यायची सवय झालेल्या या मांजरांना इथं विलक्षण एकटं वाटत असलं पाहिजे. या मांजरांना औषधं पाणी अगदी माणसासारखं आहे का रे? मी भरतला विचारलं. तर असं म्हणून भरत सांगतो, त्यांच्या खाण्यापिण्याचे पथ्य असते. बाई, एकदम भरतला काहीतरी आठवलं. तो मला म्हणतो, बाई, शेजारी कुत्र्याचा विभाग आहे, तिथं जाऊया जरा. आम्ही शेजारच्या विभागात जातो. बघ, तिथं खरंच एक भली दांडगी अतिशय देखणी कुत्री तिथे निजलेली दिसते. जवळच एका टोपलीत तिची बरीच पिले आहेत. अजून डोळे न उघडलेल्या त्या पिलांच्या अंगावरून मी हलकेच बोट फिरवते. त्यांची आई तपकिरी रंगाची आहे, पण पिलं पांढरी, काही ठिपक्याची आहेत. सावरेच्या कापसाचे जवळ मऊ मऊ गोळे, इवले कान, इवल्या शेपट्या, लालसर आणि ओली नाक, पोटातून येणारी कुई कुई आवाज. कितीतरी वेळ मी त्यांच्याकडे बघत राहिली. तिथून पुढे गेल्यावर कुत्र्याची आणखी एक विभाग लागला. इथं तऱ्हेतऱ्हेची कुत्रे आहेत. लठ्ठ आणि रोड, चिडकी आणि शांत, साखळीला सारखे हिसके देऊन, काही सुटू बघण्याचा प्रयत्न करणारी तर काही स्वस्थ बसून राहिलेली. एका कुत्र्याच्या कानामागं मोठं गोळू झालं आहे. एकाचा मोडलेला पाय प्लास्टरमध्ये घालून ठेवला आहे. एक कुत्रा चिडून माझ्या अंगावर झेप घेऊन बघतो. मी दचकून मागे सरकते. भरत त्याच्यावर खेकसतो.
झेन्या चूप, असं नाही करायचं. आपल्या पाहुण्या आहेत त्या. चूप. झेन्या जणू समजल्यासारखं चूप बसतो. दुसरा एक कुत्रा सारखा झेप घेऊन लागतो. मग तो अंगावर तुटून पडण्यासाठी नव्हे तर पुढचे दोन्ही पंजे जवळून मला नमस्कार करतो. झेन्या रागीट तर हा एकदम चालच. भरत मला म्हणतो, आल्या गेल्या सर्व लोकांना तो असा नमस्कार करतो बाई. मी भरतला विचारते, इथे आणखी कोणते प्राणी येतात रे? पुष्कळ येतात बाई, भरत सांगू लागतो. शेळ्या येतात, मेंढ्या, ससे येतात, माकडे येतात. आम्ही बोलतो आहोत. एवढ्यातच माझ्या पायाजवळ एक मांजर चाललेली दिसते. भरत मला म्हणतो, हात लावा बाई तिला. मी तिच्या पाठीवर हात ठेवते. मांजरीचं सर्वांग शहरतं. मी सावरते, माझ्याजवळ येते. तिला थोपटते तर तशी प्रेमानं गुर्र करू लागते. मी भरतला विचारलं, ही अशी दचकली कशी रे? भरत सांगतो, जन्मापासून आणले आहे ती. तुमच्या अनोळखी हात म्हणून घाबरली. इथंच जन्मलेलं हे पोर जन्मापासून ठार आंधळं. डोळे बघाल तर अगदी लख्ख आहेत, पण दिसत मात्र काही नाही. आम्ही हे पिल्लू पाळलं. आता मोठी मांजर झाली आहे. इथं ती सगळ्यांना ओळखते, विश्वासाने वावरते. आम्ही तिला बाहेर सोडत नाही. तिथं बिचारीचं कुठं निभावलं लागेल. हे सगळं पाहून मी बाहेर आले. एक वेगळंच जग पाहिलं असं वाटलं. का कुणास ठाऊक, आत शिरताना जे वाक्य वाचलं होतं ते पुन्हा पुन्हा डोळ्यापुढं येत होतं. आम्हाला तुमची गरज आहे. तुम्हाला आम्ही हवे आहोत काय?